नमस्ते छोट्या दोस्तांनो, बालसभा कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत. काय छोट्या दोस्तांनो, उठलेत ना? नक्की. थंडी बरीच पडली आहे ना, म्हणून विचारलं मी. नक्की उठले असाल. आज रविवार आहे, शाळेला सुट्टी आहे, पण बालसभा कार्यक्रम आहे ना आज, त्यामुळे नक्कीच उठले असाल, हो ना? छोट्या दोस्तांनो, या बालसभा कार्यक्रमात आपण छान छोट्या छोट्या बालमैत्रिणी, बालमित्रांचे गाणे ऐकत असतो, नाटिका ऐकत असतो, त्यांच्या मुलाखती ऐकत असतो, हो ना? या बोबडे बोलातून आपल्याला नक्कीच आवडत असेल, हो ना? आज देखील उत्सुकता लागली असेल तुम्हाला की आजच्या बालसभेत कोण येणार. सिया यश कल्लूरवार ही एक बालमैत्रीण आपल्यासोबत गप्पा मारायला येणार आहे आणि छान छान गाणी देखील ती आपल्याला आज ऐकवणार आहे. चला तर तिच्यासोबत छान गप्पा मारूया आपण. हाय सिया, कशी आहेस तू? मी छान आहे. तू कोणत्या क्लासमध्ये आहे ग? 3rd स्टँडर्ड. तर तू रोज शाळेत जाते? हो, रोज शाळेत. अच्छा, तुला आवडतं शाळेत जायला? हो, आवडते ना, खूप आवडते. अभ्यास करायला पण आवडतं? हो, अभ्यास करायला. अरे वा. मग अभ्यासासोबत तुला शाळेत अजून काय करायला आवडतं? कशाची आवड? मला स्पोर्ट्स आवडते. हा, मग तुझ्या शाळेमध्ये स्पोर्ट्स आहेत? हा, कोणते कोणते? मग स्विमिंग आहे, स्केटिंग आहे, फुटबॉल आहे आणि बास्केटबॉल. आणि मग त्यातले कोणतं खेळते मग तू? मी स्विमिंग करते. अच्छा, स्विमिंग करायला आवडतं. मग तुम्हाला शाळेत शिकवतात पण का? हा, शिकवतात. अच्छा, मग आता तुला छान येत असेल स्विमिंग. हा. तुला कशाची आवड आहे अजून यासोबतच? माझी संगीतची पण खूप आवड आहे. ओ, तू गाणं पण म्हणतेस? हो. अरे वा, किती छान. तर मग आपल्या छोट्या दोस्तांना एखादं गाणं म्हणून दाखव. एक गणपतीचे गाणं म्हण. अरे वा. सारे ग म प ध नि सा, सारे ग म प ध नि सा, मंद्र मध्यान ताल, घनानंत उठले स्वर्जनकाल, फुलातून दळवळला गंधार, घनानंत उठले स्वर्जनकाल, फुलातून दळवळला गंधार, मयुरेश यावनी प्रगटला मावळला अंधार, सारे ग म प ध नि सा, सारे ग म प ध नि सा, करा नदीच्या तीरावरती, घे गजमुख अवतार, घे गजमुख अवतार, घे गजमुख अवतार, दुमदुमे दाही दिशा ललकार, जाहला विश्वंभर साकार, दुमदुमे दाही दिशा ललकार, जाहला विश्वंभर साकार, गोसावी सुत मोरयाला घडला साक्षात्कार, सारे ग म प ध नि सा, सारे ग म प ध नि सा, उमटला ताता थे तत्काळ, नाचतो शिवनंदन सुकुमार, उमटला ताता थे तत्काळ, नाचतो शिवनंदन सुकुमार, मंगलमूर्ती मोरया हा झाला जय जयकार, मंगलमूर्ती मोरया, मंगलमूर्ती मोरया, मंगलमूर्ती मोरया, मंगलमूर्ती मोरया, मंगलमूर्ती मोरया, मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद. वाव, खरंच खूप छान म्हटलंस या तू गाणं. किती दिवसापासून तू गाणं शिकतेस? मी आता 1-2 वर्ष तर झालीच असेल. अच्छा, इतकी छोटी आहे तू आणि तेव्हापासून गाणं शिकतेस? हा, मी जेव्हापासून 6ची होती तेव्हापासून चालू. हो. मग तू अजून घरी कोणी गाणं म्हणते का? हा, माझी मम्मा म्हणते. तुझी मम्मा गाणं म्हणते म्हणून तुला आवड निर्माण झाली, हो ना? हा. मग तुला छान शिकवतात तिथे? हो. अच्छा, एक्झाम पण देते का तू? हा, एक्झाम पण देते. अच्छा, म्हणजे शास्त्रीय संगीत पण शिकते आणि लाईट म्युझिक पण शिकते, दोन्ही हो, शिकते का? दोन्ही शिकते. मग कॉम्पिटिशन मध्ये वगैरे तू भाग घेत असशील ना? हा, घेते ना. अच्छा, मग नंबर येतो तुझा? हा, अरे वा. 2-3 वेळा आलाय. मग कसं वाटलं तुला, तुझ्या आई बाबांना, आजी आजोबांना? हा, खूप हॅपी झाले ते. खूप हॅपी मी झाले? पण हॅपी झाली. अच्छा, चल तर मग आम्हाला परत एक गाणं ऐकायला खूप आवडेल. कोणतं गाणं म्हणतेस सांग? शारदेचं. हे शारदे माँ, अज्ञानता से हमें तार दे माँ, हे शारदे माँ, तू स्वर की देवी, ये संगीत तुझसे, हर शब्द तेरा, हर गीत तुझसे, तू स्वर की देवी, ये संगीत तुझसे, हर शब्द तेरा, हर गीत तुझसे, हम हैं अकेले, हम हैं अधूरे,
हम हैं अकेले, हम हैं अधूरे, तेरी शरण में हमें प्यार दे माँ, हे शारदे माँ, हे शारदे माँ, अज्ञानता से हमें तार दे माँ, हे शारदे माँ, हे शारदे माँ। मुनियों ने समझी, मुनियों ने जानी, संतों की भाषा आगम की बानी, मुनियों ने समझी, मुनियों ने जानी, संतों की भाषा आगम की बानी। हम भी तो समझे, हम भी तो जाने, हम भी तो समझे, हम भी तो जाने, विद्या का अधिकार दे माँ, हे शारदे माँ, हे शारदे माँ। धन्यवाद. वाव, खरंच खूप छान म्हटलंस ग तू. हे पण गाणं तू क्लासमध्ये शिकले की तुला घरी शिकवलं कोणी? घरी शिकवलं. कोणी शिकवलं, आईने माझी की आजीने. आजीने? आजीने. अच्छा. हा. मग त्यात काही इन्स्ट्रुमेंट पण तुला वाजवायला हो. आवडतं का? कोणतं मला हार्मोनियम वाजवायला आवडते, कीबोर्ड वाजवायला आवडते, हा. पियानो आवडते. मग तू हार्मोनियम शिकतेस का? हो, शिकते ना. अरे वा, मग त्याची पण परीक्षा देते? हो. अरे वा, खरंच खूप छान. पण अजून या गाण्यासोबत अजून तुला काय येतं अजून? मला गाण्यासोबत स्टोरीज पण सांगायला खूप आवडते. अरे वा, किती छान. म्हणजे आज आम्हाला तू स्टोरी पण ऐकवणार हो ना? हा. तर कोणती स्टोरी ऐकवणार आहे? जंगलचा राजा. एक वन होतं ज्याचं नाव होतं नंदनवन. त्यात खूप सारे प्राणी राहत होते. ते सारे छान मिळून मिसळून राहायचे. पण नंदनवनला राजाच नव्हता. मग त्यांनी राजा डिसाईड करायला सभा घेतली. सकाळी 7 वाजता त्यांनी सभा चालू केली. आणि मग काय झालं तुम्हाला सांगू काय? अहो, सारे मी राजा होणार, मी राजा होणार, मी राजा होणार म्हणून नाचू लागले. मग तेवढ्यात काय झालं, एक शिकारी आला. त्याच्या हातात बंदूक होती. त्यांनी बंदुकीच्या गोळीचा मोठा आवाज केला आणि सारे प्राणी जिकडे तिकडे वाट मिळेल तिकडे धावायला लागले. फक्त एक सिंहच पळाला नाही, तर त्या सिंहाने शिकारीवरच हल्ला केला आणि त्याला मारून टाकले. मग सगळे प्राणी पुन्हा सिंहाच्या जवळ आले. त्यांनी सिंहाला खूप खूप धन्यवाद दिले आणि सर्वांच्या मताने सिंहच नंदनवनचा राजा झाला. याचं मॉरल काय आहे सांगा? अहो, ज्याच्या जवळ पात्रता असते तोच राजा सिंहासनावर बसू शकतो. धन्यवाद. तर खरंच तू स्टोरी देखील खूप छान सांगितली सिया. तू अभ्यासात कशी आहे ते सांग ना आता. हा, मी अभ्यासात म्हणजे मला एक्झाम्स मध्ये तर फुल आउट ऑफ मार्क्स येते. हो, हो. सगळ्या सब्जेक्ट मध्ये? सगळ्या सब्जेक्ट. अरे वा, म्हणजे तू ते घरी 1-2 मार्क्स चालले जाते. अच्छा, ते कुठेतरी चालले जातात ना, लक्ष नसतं ना कधी कधी पेपर सोडवताना, हो ना. याची जी गाण्याची प्रॅक्टिस किंवा स्पोर्ट्सची प्रॅक्टिस तू केव्हा करते? मग अभ्यास पण करतेस आणि हे पण सगळं करते? म्हणजे जेव्हा वीकेंड जाते तेव्हा मी हे सगळं प्रॅक्टिस करते. हा. आणि जेव्हा स्कूलमध्ये मोस्टली अभ्यासच भेटते तेव्हा अच्छा, वीकडेज म्हणजे मध्ये होमवर्क अभ्यास देतात करते. ना, हा, टीचर होमवर्क देतात ते होमवर्क करत हा, असशील, हो ना. homework करते. आणि बाकीच्या दिवशी मग गाणं म्हणते, गाण्याची प्रॅक्टिस हा. करते, हो ना. तू इतकं छान गाणं म्हणते, अभ्यासातही खूप छान आहेस, तर नक्कीच तुझं पाठांतर खूप छान असेल, हो ना. हा, की तू माझं पाठांतर खूप है छान ना. आहे. तर मग कधी अशा पाठांतर किंवा अशा कोणत्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलाय का तू? हो, मी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये मी 6 मिनिटात पूर्ण रामरक्षा म्हटली होती आणि मी सिलेक्टेड झाली. अरे वा, तू तेव्हा किती वर्षाची होती ग? मी 4 वर्षाची होती. की छोटी असताना तू इतका हा. मोठा रेकॉर्ड केलास, हा. खूप छान. मग त्यावेळेला आई बाबांना, आजी आजोबांना कसं वाटलं?
त्यांना तर खूप आनंद झाला. बरं तुला कसं वाटलं ते सांग. मला तर खूपच छान वाटलं. खूपच छान वाटलं. अजून काय काय येतं तुला मग रामरक्षा सोबत? मला हनुमान चालिसा येते, शिवतांडव स्तोत्रम येते, पण मला शिवतांडव स्तोत्रम थोडंसंच येते आणि आयगिरी नंदिनी पण. अच्छा, मग ते म्हणून दाखवते आपल्या छोट्या दोस्तांना. हा ठीक आहे. नटागले गलज्जरवावताले दस्तले गले विलंब लंबिता मुजंग दुःख मालिका टमट्ट मट्ट मच्च लल्लला टमट्ट पावके किशोर चंद्रशेखरे करे करे चनम ऐगिरी नंदिनी नंदित वेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवरविंद शिरोजिनी वासिनी विश्व विनाशिनी विष्णुरुते भगवती हेशिनी कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. वा, खरंच खूप छान म्हटलंस तू गाणं. मग तू टीव्ही किती वेळ बघते मला ते सांग ना, कारण की लहान खूप वेळा मुलं बघते. खूप वेळ बघते. मग काय आवडतं तुला त्यातलं? मला कार्टून्स बघायला आवडतात. कार्टून बघायला आवडतं. मग आई रागवत असेल ना जास्ती वेळ टीव्ही बघितलं तर? हो, चांगलं नाही आहे थोडीशी आवडते, थोडीशी रागवते. तर पुढे कोणतं गाणं ऐकवणार आहेस मग? अच्युतम केशव. अरे वा, चल तर मग. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं रामनारायणं जानकी वल्लभं. कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, मीरा के जैसे तुम भुलाते नहीं, मीरा के जैसे तुम भुलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं रामनारायणं जानकी वल्लभं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे तुम खिलाते नहीं, बेर शबरी के जैसे तुम खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे तुम सुलाते नहीं, माँ यशोदा के जैसे तुम सुलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं रामनारायणं जानकी वल्लभं. कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं रामनारायणं जानकी वल्लभं. खरंच या खूप छान म्हटलंस तू. प्रत्येक गाणं इतकं छान म्हटलं, तुझे उच्चार देखील खूप क्लिअर आहेत. तर यासोबत अजून तुला काय काय आवडतं? रांगोळी आणि ड्रॉइंग पण आवडते. रांगोळी पण काढते तू? हो, रांगोळी पण काढते मी. अच्छा, आणि ड्रॉइंग पण? ड्रॉइंग पण काढते, पेंटिंग पण आवडते मला. अच्छा, मग ते कोणत्या प्रकारचं काढते पेंटिंग? मग म्हणजे स्केच काढते. अरे वा, मग कोणतं कोणतं काढलं आतापर्यंत? मी आतापर्यंत एका मुलीचा काढलाय, एका ऍपलचा काढलाय, हा, आणि एक रामचं काढलाय, एक हनुमानचं काढलाय. अच्छा, किती काढलेत मग आतापर्यंत? असे खूप सारे काढले. अरे वा, तर तू मोठे झाल्यावर कोण बनणार आहे मग? मला ऍस्ट्रॉनॉट बनायचं आहे. मग त्याच्यासाठी छान अभ्यास करावा लागेल, सगळ्या गोष्टी करावं लागेल ना. पण तू अभ्यास छान करतेच, हो ना? हा.
मला अजून योगामध्ये खूप आवड आहे. योगा पण करते तू? हो. अरे वा, केव्हापासून करते मग? आता ते तर मी चाइल्डहुड पासूनच करते, म्हणजे जेव्हा मी 4-5 होते तेव्हा. मग त्याच्यात काय काय करते मग? एक्सरसाइज कोणते करते? म्हणजे एक्सरसाइज म्हणजे मी समटाइम्स स्प्लिट करते, म्हणजे पूर्ण असे पाय करायचे, आणि एक बॅक बेंड राहते, म्हणजे आपण स्वतःला ब्रिज शेप मध्ये बनवायचं. अच्छा. काटवीर आहे, म्हणजे ते असं साइड वेज करून पूर्ण एक स्पिन करायची. अच्छा, हे सगळं करते तू? हो, तशी करते. तर मग त्या योगाने काय फायदा होतो सांग ना. आपली बॉडी हेल्दी राहते, हा. आपण फिट राहतो, आणि कॉन्सन्ट्रेशन वाढते, आणि अभ्यास चांगला आठवण राहते. ते पण करायचं लहान मी मुलांनी. पद्मासन पण करते. हा. अरे वा. सिया, तर तू आज आपल्या छोट्या दोस्तांना काय सांगशील? आणि जाताना एक गाणं आम्हाला नक्की ऐकायचंय. हो. आपण जास्त मोबाईल टीव्ही नाही बघितला पाहिजे, आणि आपण एक्सरसाइज करायला पाहिजे, आपण अभ्यास करायला पाहिजे, मम्मी पप्पांचं ऐकायला पाहिजे, आणि फ्रेंड सोबत खेळायला पण पाहिजे. अगदी अगदी. तर मग आपल्या छोट्या दोस्तांना तू जाता जाता कोणतं गाणं ऐकवणार आहे? काय काय सांगू मी किती किती सांगू, काय काय सांगू मी किती किती सांगू, सांगते 3-3दा, सांगते 3-3दा, राधा तुझीच गोविंदा, राधा तुझीच गोविंदा, राधा तुझीच गोविंदा, राधा तुझीच गोविंदा. आम्ही गेलो यमुनेच्या तीरी, तिथे आला तो श्रीहरी, अरे मुकुंदा सांगते 3-3दा, अरे मुकुंदा सांगते 3-3दा, राधा तुझीच गोविंदा, राधा तुझीच गोविंदा, राधा तुझीच गोविंदा, राधा तुझीच गोविंदा. आम्ही गेलो मथुर बाजारी, तिथे आला तो श्रीहरी, अरे मुकुंदा सांगते 3-3दा, अरे मुकुंदा सांगते 3-3दा, राधा तुझीच गोविंदा, राधा तुझीच गोविंदा, राधा तुझीच गोविंदा, राधा तुझीच गोविंदा. एका जनार्दनी आम्ही नरनारी, मारुनिया प्रेम पिचकारी, अरे मुकुंदा सांगते 3-3दा, अरे मुकुंदा सांगते 3-3दा, राधा तुझीच गोविंदा, राधा तुझीच गोविंदा, राधा तुझीच गोविंदा, राधा तुझीच गोविंदा. अरे वा, खरंच खूप छान. आणि तू आकाशवाणीत आली, खूप छान गप्पा मारल्या आमच्यासोबत, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. वेलकम. तर छोट्या दोस्तांनो, काय सियाने म्हटलेले गाणे, सियाने मारलेल्या गप्पा तुम्हाला नक्की आवडले असतील, हो ना? पण छोट्या दोस्तांनो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे, पण परत आपण भेटणार आहोत बरं का, पुढील रविवारी याच वेळेवर. नक्की वाट बघा बरं का. तोपर्यंत नमस्कार.